नागपूरपासून काही किलोमीटर अंतरावर स्थित कामठी मार्गावरील असलेल्या अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या औषध उत्पादक कंपनीमध्ये मंगळवारी सकाळी एका गंभीर अपघातात कामगाराचा मृत्यू झाला आहे। हा अपघात कंपनीच्या उत्पादन युनिटमधील ग्लास लाईन रिएक्टर येथे घडला असून यामध्ये असलेल्या तांत्रिक बिघाडामुळे रिएक्टरमधील गरम पाणी असलेली स्लरी बाहेर पडली। तेथे काम करीत असलेल्या कामगारांवर हे गरम स्लरी पडल्याने त्यांना जबरदस्त जखमा झाल्या। त्यातील सुधीर रामेश्वर कालबाडे राहणार दत्तनगर कांद्री कन्हान वय 42 वर्ष यांना प्राणहानी झाली आहे, तर इतर काही कामगारांना जखमा झाल्या आहेत। घटनेत थेट प्रभावित झालेल्या इतर कामगारांची नावे व वय पुढील प्रमाणे आहेत। दिनेश टेंभुर्णे वय 60 वर्ष, स्वप्नदीप वैद्य वय 46 वर्ष दोघे राहणार इंदोरा नागपूर, तर मंगेश राऊत वय 32 वर्ष राहणार हुडकेश्वर, युनुस खान वल्द मेहबूब खान वय 38 वर्ष राहणार कामठी, आशिष वाटगुळे वय 35 वर्ष राहणार कन्हान आणि गणेश वानखेडे वय 55 वर्ष राहणार सुंदरनगर भांडेवाडी नागपूर। त्यांच्यावरही स्लरीचा परिणाम झाला असून सध्या ते जखमी असून स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहे। अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी औषध निर्मिती क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी आहे। ही कंपनी औषधं तयार करणाऱ्या इतर कंपन्यांना फार्मास्युटिकल एक्सिपिएंट औषध निर्माणासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य आणि फार्मा उद्योगासाठी आवश्यक घटकांची निर्मिती व पुरवठा करते। कंपनीच्या प्रतिसादानुसार त्यांच्या युनिट्समध्ये सर्व सुरक्षा मानके आणि औद्योगिक मानके पाळली जातात, तरीही या प्रकारचा गंभीर अपघात घडला आहे। घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळावर उपस्थित होऊन घटनेचा पंचनामा केलाय आणि पुढील कायदेशीर कारवाई करत आहे, तर औद्योगिक सुरक्षा विभागाचे अधिकारी आता या घटनेच्या गांभीर्यावर चौकशी सुरू करत आहेत। आपत्तीच्या वेळी सुरक्षा उपाययोजना किती प्रभावी होत्या हे जाणून घेण्यासाठी संबंधित प्राधिकरणे कामगिरी करीत आहेत।